ठीक आहे. तर पहा आता पहिले जे कारण झालं आपल्यामुळे कॉजेस ऑफ इरिव्हर्सिबिलिटी ऑकर्स ड्यू टू द फ्री एक्सपांशन ऑफ अ गैस. मतलब गैस को एक्सपांड होने के लिए कोई डिस्टर्बेंसेस है क्या? नहीं, वो कैसा हो गया? फ्रीली एक्सपांड हो गया. यस और नो? यस. ओके हे. आता दुसरं उदाहरण पाहिजेतलं एक्झाम्पल पाहून लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल फुटबॉल ब्रेक होणे, पंक्चर होणे म्हणजे कुठलं उदाहरण? फ्री एक्सपान्शन. टायर पंक्चर होणे म्हणजे कुठलं एक उदाहरण? फ्री एक्सपान्शन्स. बलून लीक होऊन गेला, कुठलं उदाहरण आलं? फ्री एक्सपान्शन. पण याच्यामध्ये जर परत आपल्याला एअर फिलअप करायची असेल तर ऑटोमॅटिक जाणार आहे काय? मग एनर्जी लागेल. आणि एनर्जी कशात लागते? इरिवर्सिबल प्रोसेस. रिवर्सिबल में क्या हो जाता? अपने आप होगा, कॉम्प्रेशन होगा, एक्सपांशन होगा. इट इज ऑकर ऑटोमेटिक. लेकिन उसमें ऑटोमेटिक होगा क्या? तुम्हारे को एक्सटर्नल एनर्जी देना पड़ेगा. और एक्सटर्नल अगर एनर्जी देना पड़ रहा तो वो कौन सी प्रोसेस हो गई फिर हमारे पास? इरिवर्सिबल प्रोसेस. ओके, ठीक है. इरिवर्सिबल ऑकर ड्यू टू द फ्री एक्सपांशन ऑफ अ गैस और एक्सप्लोसिव chemical reactions. Okay, explosive chemical reaction due to which system in the state of non-equilibrium conditions. बरोबर आहे. म्हणजे जो आता पॉइंट आपण लिहिला, इरिव्हर्सिबिलिटी ऑकर ड्यू टू द फ्री एक्सपान्शन ऑफ अ गॅस. और त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो दुसरा कुठला? एक्सप्लोसिव्ह केमिकल रिॲक्शन्स. आता एक्सप्लोसिव्ह तुम्हाला माहीत आहे. एक्सप्लोसिव्ह म्हणजे काय? असं ब्लास्ट होणे. जसं आता आपण न्यूक्लिअर रिॲक्शन जर पाहिली, याच्यामध्ये जे युरॅनियम यूज केलं त्याने युरॅनियम 232, ठीक आहे, आपण हे सगळं समोर पाहणारच आहे. 233 लक्षात. मग ह्या युरॅनियमवर ते आपण बंबार्डमेंट करतो आणि इथं काय होते? केमिकल रिॲक्शन स्टार्ट होते. एक न्यूट्रॉन, आणखी न्यूक्लियस, आणखी न्यूट्रॉन, आणखी न्यूक्लियस, असे एकसारखे तिथं बनत जातात ॲटम. आणि त्याच्यातून काय निघतात? मग रेडिएशन निघतात. कुठले रेडिएशन? अल्फा, बीटा, गॅमा, ठीक आहे, आणखी निघतात. ते सगळे काय? डेंजरस आहेत. ती रिॲक्शन कशी आहे? ऑटोमॅटिक. एकदा स्टार्ट झाली का ती कधी स्टॉप होणार नाही. जसं आता आपण एखादा न्यूक्लिअर बॉम्ब फेकला, जसं आता आपल्याला माहिती आहे अमेरिकेनं कुणावर फेकला होता? जापानवर फेकला होता ना. कोणत्या शहरात फेकला होता तो? हिरोशिमा आणि कोणता आहे? नागासाकी. तर तिथं जे जसं न्यूक्लिअर बॉम्ब फेकले तर ती रिॲक्शन स्टार्ट झाली तर ती कधी स्टॉप होणार नाही. त्याला एंडच नाही आहे. ते अजूनही चालू आहे रिॲक्शन. तिथं ज्या एरियात ती पडली आहे की नाही, आता तिथं कोणी राहतच नाही, तर ते जागाही खराब होऊन जाते. ते रिॲक्शन कंटिन्युअस चालू राहते. मग ठीक आहे, आता रिव्हर्सिबल प्रोसेस आहे काय? ती कशी झाली? इरिव्हर्सिबल. एक बार चालू हो गई तो चालू होगी. उसको बंद कर सकते की आपण? नाही बंद कर सकते. मग त्यालाच म्हटलं आपण मग व्हॉट इज द कॉजेस? एक्सप्लोसिव्ह केमिकल रिॲक्शन ड्यू टू विच सिस्टीम इन द स्टेट ऑफ व्हॉट इज नॉन इक्विलिब्रियम कंडिशन्स. ती इक्विलिब्रियम राहणार आहे का? मग नाही. इक्विलिब्रियम कशाला म्हटली होती आपण? सांगा. सिस्टीम नहीं, कंडीशंस. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम किसके लिए बोला था मैंने? हाँ, तो कंडीशन कोणती होती? सिस्टीम इट शुड बी मैकेनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम आणि थर्मल इक्विलिब्रियम. मग आता ती समजा जर रिव्हर्सिबल असेल तर ह्या गोष्टी तिच्यापाशी असेल. कुठलीही सिस्टीम जर रिव्हर्सिबल असेल तर तिच्याजवळ ही पॅरामीटर असणारच आहे. कोणत्या? मैकेनिकल, केमिकल, थर्मल. लेकिन इसमें का कोई भी अगर डिस्टर्ब हो गया तो वो रिवर्सिबल होगी क्या? फिर वो क्या बन जाएंगी? इरिव्हर्सिबल्स. मग आता ही कशी झाली? मग नॉन इक्विलिब्रियम झाली म्हणजे केमिकल काय झालं? चेंज. मेकॅनिकली सुद्धा काय झाली? अनबॅलन्स. आणि थर्मली सुद्धा काय झाली? अनबॅलन्स. आलं लक्षात? समजलं पॉईंट सगळ्यांना? येस ऑर नो? यस. पॉईंट समजला पाहिजे. दुसरा पहा, दोनच कारण आहे फक्त. हा पहिला नाही, दुसरा. आणखीन भरपूर आहे, तुमच्या सिलेबसमध्ये त्यांनी दोनच दिले. आता कॉजेस ऑफ इरिव्हर्सिबल. सेकंड पॉईंट इज सिस्टीम
इज इरिव्हर्सिबिलिटी किंवा इरिव्हर्सिबल ड्यू टू द फ्रिक्शन फोर्स. कशामुळे होणार आहे ते? फ्रिक्शन फोर्स. दुनिया में फ्रिक्शन आहे ना. तुम्ही इथून असं जी आता हा पेन चालत आहे, कशामुळे चालत आहे? फ्रिक्शनमुळे. आता हे काय ऑटोमॅटिक पुसणार आहे काय? याला काय खर्च करावा लागेल आपल्याला? एनर्जी लागेल ना, पुसा लागेल याला, मग परत हे काय होऊन जाईल? क्लीन होऊन जाईल. म्हणजे सिस्टम जी इरिवर्सिबल होते ती कशामुळे होते? फ्रिक्शन फोर्स. अगर फ्रिक्शन फोर्स ही नहीं रहता था तो हर सिस्टम क्या रहती थी? फिर रिव्हर्सिबल रहती थी. पण फ्रिक्शन फोर्समुळे काय झाली? आपली एनर्जी लॉस झाली. जसं आपण एखादं उदाहरण घेतलं, आपण चप्पल घातलेली आहे, चप्पलनं आपण जात आहे, येणं जाणं चालू, वॉकिंग करत आहे, किंवा मी शूज घातला, मी रोज वॉकिंग करत आहे, येत आहे जात आहे, काय होणार? त्याचं सोल काय होऊन खराब होईल ना, घासेल. ते घासेल म्हणजे काय झालं? ते मग समजा फ्रिक्शन नसतं, ते सोल खराब झालं असतं काय? ते तर एकदम चांगलं राहिलं असतं. पण ते घासलं ना, ते काय ऑटोमॅटिक आलं काय? चप्पल ठेवून दिली म्हणून? ते जर ऑटोमॅटिक आलं असतं तर काय झालं असतं मग? रिव्हर्सिबल. पण फ्रिक्शन फोर्समुळे तिची एनर्जी काय झाली? लॉस. पण ती एनर्जी गेन झाली काय? नाही. आलं लक्षात? म्हणजे दिस इज द वन ऑफ द रिझन द सिस्टीम इट शुड बी इरिव्हर्सिबल. व्हॉट इज? सिस्टीम इज इरिव्हर्सिबल ड्यू टू द फ्रिक्शन फोर्स. आलं लक्षात? सेकंड याच्यामध्येच आहे आणखीन विस्कस फोर्समुळे पण ती काय झाली? इरिव्हर्सिबल झाली. जसं आता आपण इथं पाणी फेकलं, शिकलोच आपण पुन्हा प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये, बरोबर आहे. मग आता आपण वॉटर जर इथून फ्लो केलं, इथून इथं मूव जाणार जिकडे उतार आहे, पण ऑटोमॅटिक वापस येणार काय? ते का बरं येणार नाही? कारण का तिथं फ्रिक्शन फोर्स आला, तिथं विस्कोसिटी सुद्धा आली. विस्कोसिटीचे डेफिनेशन माहिती आहे आपल्याला. व्हॉट इज? काय डेफिनेशन होती? जसं आता हे आपण पाहिलं ना, हे लिक्विड इथं फ्लो केलं, असं वापस येणार आहे काय? ते नाही. कारण इथं कुठला फोर्स आलेला आहे? विस्कस फोर्स आलेला आहे, बरोबर आहे का नाही? आणि विस्कस फोर्स वापस येणार आहे काय? नाही. म्हणजे याच्यामुळे पण सिस्टीम काय झाली तुमची? इरिव्हर्सिबल्स. फ्रिक्शन फोर्स पाहिला आपण. जसं आता हा रोड आहे, याच्यावरती ही व्हेहिकल जात आहे, बरोबर आहे की नाही? आता व्हेहिकल आपण रोज चालवते, आता तुमचे बाबा रोज घेऊन येते तुम्हाला गाडीनं, बरोबर आहे की नाही? आता ते टायर काही चांगले राहणार आहे काय? खराबच होणार आहे. ते का बरं खराब होणार आहे? तर या टायरमध्ये, या रोडमध्ये काय डेव्हलप होणार आहे? फ्रिक्शन फोर्स. फ्रिक्शन फोर्सच नसता तर ती गाडी पण नाही चालली असती. लक्षात ठेवा. ती काय झाली असती? थांबली नाही, स्लिप झाली असती, ती खाली पडली असती. गाडी चलती थी क्या? वो गिर जाते थे आपण. फ्रिक्शन फोर्स आहे म्हणून या सगळ्या गोष्टी काय एक्झिस्ट, आणि त्याच्यामुळे सिस्टीम काय झाली आहे? इरिव्हर्सिबल्स. गाडीमधलं इंजिन आहे, आपण पाहिलं पिस्टन सिलेंडर, पिस्टन खाली वर होत आहे, त्याचं काय होत आहे? त्या वॉलसोबत फ्रिक्शन. काही दिवसानं काय होऊन जाते? ते खराब होऊन जाते फ्रिक्शनमुळे. घासतात त्याचे हे पूर्ण कंटेनर अंदरले. मग आपल्याला गाडी सर्व्हिसिंग करावी लागते, त्याच्यामध्ये लुब्रिकेशन टाकावं लागते, ऑइल टाकावं लागते. जर उस पर ध्यान ही नहीं दिया तो वो गाड़ी क्या हो जाएंगी? अंदर से पूरी डॅमेज हो जाएंगी. आलं लक्षात? तर फ्रिक्शन फोर्स, विस्कस फोर्स हे सगळे कशासाठी रिस्पॉन्सिबिलिटी आहात? इरिव्हर्सिबल. आणि आणखीन याच्यासोबतच आता फ्रिक्शन फोर्स और विस्कस फोर्स अँड डिस्पॅटिव्ह फोर्स. आलं लक्षात? आता हे डिस्पॅटिव्ह फोर्स म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला. कुठला फोर्स आहे? डिस्पॅटिव्ह. आता जिथं सिस्टीम इरिव्हर्सिबल आहे तिथं ह्या ऑटोमॅटिक गोष्टी येणारच आहे. कुठल्या? डिस्पॅटिव्ह फोर्स. तर डिस्पॅटिव्ह फोर्स म्हणजे कुठला? आता बघा, आता जसं आता तुम्ही जनरल उदाहरण सांगतो मी. आता जसं आता आपण जुन्या जमान्यात आपल्याला ते आग पेटवायची होती, काय करू आपण? तर गोटे घासलो ना आपण. गोटे घासले म्हणजे काय होतं? त्याच्यातून एनर्जी निघे. म्हणजे आपण काय करू राहिलो? तो फ्रिक्शनमुळे काय निघाली? एनर्जी. त्यालाच काय म्हणते मग? डिस्पॅटिव्ह फोर्स. असं केलं ना आपण, एनर्जी निघाली. आपल्याला थंडी वाजते तर आपण काय करतो? मग ते आता काय होतात? गरम झाले ना. गरम झाले म्हणजे काय झाली? हीट डेव्हलप झाली. म्हणजे एकमेकाला आपण काय केलं? फ्रिक्शनमुळे काय झाली? एनर्जी डेव्हलप झाली. एनर्जीमुळे हा सरफेस काय झाला? गरम झाला. आलं लक्षात? किंवा तुम्ही ते हे शो पाहत जा तुम्ही, कुठला? मॅन वर्सेस वाईल्ड. ते शो पहिले डिस्कवरी चॅनलवर पाहिलाय तुम्ही. मग त्याला त्या आग पेटवायची आहे त्या माणसाले. तुझं असं त्याच्यामध्ये काय नाव त्याचं आलं? बरंच नाव आहे त्याचं, तोंडासमोरच नाव आहे. मॅन वर्सेस वाईल्ड. पाहिला तुम्ही शो? डिस्कवरी चॅनलवरच आहे. फिरते तो माणूस जंगलात,
त्याचं बरंच नाव आहे, माझ्या तोंडासमोरच नाव आहे ते चाललं. मोदी पण गेलं या फिरायला एकदा जंगलात, माहीत आहे का तुम्हाला? बरंच नाव आहे ते चाललं, जॉर्ज काहीतरी नाव आहे ते चाललं. मग आता तो जंगलामध्ये जर हरवला आपण, आता जंगलामध्ये आपल्याला आग पेटवायची आहे. आता गोटेने सापडले तर त्यांनी आणखीन ही आग पेटवली होती. कशानं पेटवली होती रे? काडीनं पेटवली होती त्यांनी. असं तो काडी घेत जाय आणि त्याला असं घर्षण करतो, असं जोरजोरात पेटवे काडी. तर काडीनं सुद्धा काय झालं, ते फ्रिक्शन झालं डेव्हलप. फ्रिक्शनमुळे काय होते ते मग आणखीन जळून जात जाय. आलं लक्षात? तर ह्या ज्या एनर्जी डेव्हलप होतात त्याला म्हणतो आपण डिस्पॅटिव्ह फोर्सेस. आलं लक्षात? म्हणजे आता एक त्यांनी उदाहरण दिलं आहे तुम्हाला इथं एक्झाम्पल. आता हा स्लायडिंग सरफेस आहे असा वाला. आता याच्यावरतून समजा आता एकदमही स्लाईड नाही आहे, थोडासा असा आहे. आता याच्यावरती आपण काही टाकलं तर हे याच्यावरती काय होणार, असं रोल होत जाणार आणि कुठं जरी जाऊन समजा हे कुठं तरी स्टॉप होऊन जाईल. असं हे जे स्टॉप झालं समजा कुठं तरी, हे कशामुळे स्टॉप झालेलं आहे? मग फ्रिक्शन फोर्स. म्हणजे यालाच म्हटलं त्यांनी मग कुठला फोर्स? डिस्पॅटिव्ह फोर्स. आलं लक्षात? एखादी कुठली एनर्जी करते आपण, कुछ भी, जैसे अपन अभी वर्कआउट कर रहे, बॉडी जिम में जा रहे अपन, तो ऑटोमॅटिक आपली बॉडी काय करणार? एनर्जी रिलीज करेल. म्हणजे कशामुळे एनर्जी रिलीज झाली? ती फ्रिक्शन फोर्समुळे. दॅट इज कॉल्ड ॲज द डिस्पॅटिव्ह फोर्स. आलं लक्षात? म्हणजे त्यांनी उदाहरण दिलं, समजा एखादं कोणतंही डिव्हाइस आहे ते स्लायडरवर काय होत आहे? स्लाइड होत आहे. समजा एक स्लायडिंग डिव्हाइस दिलेला आहे, स्लायडिंग डिव्हाइस आहे आपल्याकडे, आणि एक ऑब्जेक्ट याच्यावरती काय होत आहे? स्लाइड होत आहे. ऑब्जेक्ट इज स्लाइड ऑन द स्लाइडर अँड स्टॉप. कशामुळे स्टॉप झाला तो? ड्यू टू द फ्रिक्शन फोर्स. अँड स्टॉप ड्यू टू द फ्रिक्शन फोर्स. फ्रिक्शन फोर्समुळे तो स्टॉप झाला. आता एक बंद वस्तू आहे त्याच्यावरती आपण स्लाइड करू राहिलो कंटिन्युअस जर स्लाइड केलं याच्यावरती असं आपण, तर काय होणार रे? हा सरफेस गरम होऊन जाईल. शाबाश. तो काय होऊन जाईल? हॉट होऊन जाईल. कशामुळे हॉट झाला तो? एनर्जीमुळे. आलं लक्षात? द ऑब्जेक्ट इज स्लाइड ऑन अ स्लाइडर अँड स्टॉप ड्यू टू द फ्रिक्शन फोर्स अँड सरफेस बिकम्स. सरफेस काय होईल तुमचा? सरफेस बिकम्स हॉट. अरे हा जो हॉट झाला, कशामुळे हॉट झाला सांगा मला? फ्रिक्शन. कोणता फोर्स आहे? आता आपण स्वतःहून असं घासत आहे म्हणजे कोणता झाला हा? मेकॅनिकल फ्रिक्शन फोर्स. आलं लक्षात? कुठला फोर्स झाला आहे तो? मेकॅनिकल फ्रिक्शन फोर्स. आलं लक्षात? तर सरफेस बिकम्स हॉट ड्यू टू द मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल, असं त्यांनी उदाहरण दिलं त्याच्यामध्ये, मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे याच्यामुळे पण तुमची सिस्टीम काय झाली मग? ती रिव्हर्सिबल राहिली काय? ती नाही. समज में आया सबको? तर असे भरपूर उदाहरण आहे जगामध्ये की ज्याच्यामुळे सिस्टीम कशी राहते आपली? रिव्हर्सिबल. क्लिअर आहे बच्चो पॉइंट्स? ठीक आहे. तर हे 2 पॉइंट लिहून घ्या याच्यामध्ये. So what are these assumptions is required to understand our remaining ideal gas process? Which one? Once again, isothermal, sobaric आणि ॲडियाबॅटिक. ॲडियाबॅटिकला दुसरं नाव कोणतं दिलं होतं रे? आयसेंट्रॉपिक आणि पॉलिट्रॉपिक्स. आलं लक्षात? तर बघा आता कोणकोणते अजम्पशन असणार आहे ह्या प्रोसेस समजण्यासाठी. तर सगळ्यात पहिले काय कंडिशन असेल सांगा बरं? कुठल्या कंडिशन असेल ह्या प्रोसेस समजण्यासाठी? व्हेरी इझी. कसं असणार आहे ते? पाहता, द गॅस जो यूज करू आपण कुठला असणार आहे? द आयडियल गॅस इज यूज. आयडियल गॅस इज इनक्लोज इन अ मुव्हेबल. कसं असलं पाहिजे ते? मुव्हेबल, फ्रिक्शनलेस, मासलेस, मुव्हेबल फ्रिक्शनलेस मासलेस पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. बरोबर आहे की नाही? म्हणजे ती जी आपण अरेंजमेंट यूज करू, ही जी पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट यूज करू आपण, ती कशी असली पाहिजे? इट इज मुव्हेबल असली पाहिजे.
अप अँड डाऊन फ्रिक्शनलेस असली पाहिजे आणि मासलेस. आणि याच्यामध्ये जो आपण गॅस टाकला तो कुठला असला पाहिजे आपल्याकडे, आयडियल गॅस. बरोबर आहे. मग आता आयडियल गॅस टाकला तिथं तर कुठचं इक्वेशन आलं तिथं मग P इज इक्वल टू NRT. म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन तिथं काय असलं पाहिजे, अप्लिकेबल. वेन यू यूज द आयडियल गॅस देन देर इज अप्लिकेबल ऑफ व्हॉट इज P इज इक्वल टू. बरोबर आहे. म्हणजे P इज इक्वल टू NRT मीन्स आयडियल गॅस इक्वेशन इज अप्लिकेबल्स किंवा त्यालाच आपण लिहू शकतो आयडियल गॅस इक्वेशन इज यूज ड्युरिंग द स्टडी ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस. हे आपलं अझम्पशन असलं पाहिजे. बरोबर आहे. नंतर काय जर सांगा, आइडियल गैस आ गया, पीवी इक्वल टू एनआरटी पे आ गया. दूसरा बताओ ना, ते पण असलं पाहिजे. बरोबर आहे. नॉन कोल्युजन कसं असलं पाहिजे मग, इलास्टिक असलं पाहिजे. बरोबर आहे. तर आता इथं आणखीन सांगा, आणखीन काय असेल. ह्या ज्या बॉल आहे, ह्या बॉल ह्या कशा असल्या पाहिजे, गुड कंडक्टर. कशा असल्या पाहिजे, गुड कंडक्टर. ही कशामध्ये असली पाहिजे, फक्त आयसोथर्मल प्रोसेसमध्ये. आयसोथर्मल प्रोसेस ज्यावेळेस आपण पाहू, दिस वॉल इट शुड बी अ गुड कंडक्टर्स. बरोबर की नाही. म्हणजे त्या वॉलपासून काय गेली पाहिजे, हीट लॉस झाली पाहिजे. अपन पालं ना, हीट इज अ पाथ फंक्शन. एक में क्या लिया था मैंने, वॉल को इंसुलेटर, और एक कैसे ली थी मैंने, गुड कंडक्टर. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द प्रोसेस द नेचर ऑफ द वॉल सरफेस इज हैज बीन चेंज. इट मे बी गुड कंडक्टर और इट मे बी इंसुलेटर. तो आइसोथर्मल प्रोसेस होंगी तो गुड कंडक्टर, और हमारे पास में अगर एडियाबॅटिक प्रोसेस होंगी, एडियाबॅटिक, तो ती असली पाहिजे मग आपल्या बॉडी मग गुड इंसुलेटर्स. मतलब इसका जो नेचर है वॉल का वो क्या होना चाहिए, चेंज. अगर हमारी प्रोसेस चेंज होती है तो लक्षात. सो द सरफेस ऑफ द वॉल, द सरफेस ऑफ वॉल ऑफ सिलेंडर is changes. It may be good conductor. म्हणजे इथं लिहून घ्या तुम्ही ऑलरेडी, आयसोथर्मल प्रोसेससाठी, आयसोथर्मल प्रोसेस. अँड बॅड कंडक्टर म्हणजे काय झाले, इन्सुलेटर्स. लक्षात. अँड इन्सुलेटर कशासाठी, ही ॲडियाबॅटिक प्रोसेस. बरोबर आहे. हा एक पॉईंट झाला. नंतर काय असं सांगा मला, ह्या थर्मोडायनामिक प्रोसेससाठी शिकताना आपल्याला काय एक्झम्पशन असले पाहिजे. हे एक झालं, दुसरं झालं, तिसरं झालं. आणखी सोपीच आहे ना. थर्मोडायनामिक सिस्टीम शिकत आहे आपण, तर ते काय असली पाहिजे, नेहमी इक्विलिब्रियम असली पाहिजे. इक्विलिब्रियम कधी असणार आहे, ती मेकॅनिकली आहे, केमिकली आहे आणि थर्मली. म्हणजे सिस्टीम कशी असली पाहिजे, सिस्टीम इट शुड बी व्हॉट इज, इट शुड बी थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम ती कशी असली पाहिजे तुमची, इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम जर असली तर ती कशी असणार मग, कॉसिस्टॅटिक असेल. शाबाश. कॉसिस्टॅटिक असली तर ती कशी असणार, रिव्हर्सिबल असणार. लक्षात. म्हणजे सिस्टीम इट शुड बी व्हॉट इज, रिव्हर्सिबल. इट शुड बी रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल म्हणजेच काय झाली रे ती, कॉसिस्टॅटिक प्रोसेस. सिस्टीम इट शुड बी रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजेच काय झाली, कॉसिस्टॅटिक असली पाहिजे ती. लक्षात.
So these are the following assumptions we have to required during the study of thermodynamic process. समझ में आ गया? पहला क्या करेंगे वहां पे, आइडियल गैस हमने डाल दिया इसके अंदर, इनक्लोज इन अ पिस्टन, कैसा रहना चाहिए, मूवेबल, कसा असणार आहे तो, फ्रिक्शन, फ्रिक्शन असलं काय तिथं, फ्रिक्शनलेस आणि मासलेस. पण असं असतंय कधी, त्याला तर मास असणारच आहे, 1 kg 2 kg, फ्रिक्शन तर आलंच सर तिथं. आणि पिस्टनही कधी कधी मूव्ह होत नाही, एखादा जर काही लिकेज झालं, काही प्रॉब्लेम आलं किंवा एखादा क्रँक तुटली किंवा एखादा शाफ्ट तुटला तर इंजिन ऑपरेट होत नाही. हे काय झाली मग, रिव्हर्सिबल. दिस इज द कॉजेस ऑफ इरिव्हर्सिबिलिटी इन अ सिस्टीम. बरोबर आहे की नाही, इंजिनचा क्रँक तुटली, इंजिन चालू होणार आहे काय, बंद राहणार ना ते, त्याच्यामुळेच काय झालं, इंजिन बंद झालं. तेच कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, फॉर इरिव्हर्सिबिलिटी इन अ सिस्टीम. आलं लक्षात. आता आयडियल गॅस टाकला तर काय आलं मग, PV इज इक्वल टू NRT. आइडियल गैस इक्वेशन अप्लीकेबल और यूज ड्यूरिंग द स्टडी ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस. जब जब हम वो प्रोसेस पढ़ेंगे उसके लिए हम लगाएंगे कौन सा फार्मूला, PV इक्वल टू NRT. द सरफेस ऑफ द वॉल इन सिलेंडर कैसे रहना चाहिए, गुड कंडक्टर या फिर बॅड कंडक्टर. बॅड कंडक्टर म्हणजे इन्सुलेटर, गुड कंडक्टर म्हणजे जिथून हीट ट्रान्सफर होणार. ती कशासाठी वापरणार आपण, आयसोथर्मल. हे काय केली आएंगी, ॲडियाबॅटिक. जसं पेन काय आहे, पेन बॅड कंडक्टर. कॉन्क्रीट काय आहे, कॉन्क्रीट बॅड कंडक्टर. वूड काय आहे, आणि कॉपर वायर, बरोबर आहे. आता त्याच्यातलं मनातले काय, आणखीन काय, सेमी कंडक्टर, ते आपण नंतर बघू. सिलिकॉन, जर्मेनियम, बोरॉन, फॉस्फरस, दिस आर द व्हॉट इज सेमी कंडक्टर्स. जो बॅड भी नहीं है और गुड भी नहीं है, दॅट इज कॉल्ड ॲज सेमी कंडक्टर्स. लक्षात. जसं आपल्या मोबाईलमध्ये सगळे सेमी कंडक्टर आहेत टाकलेले, लक्षात. कंडक्टर सगळे सेमी कंडक्टर पासून बनलेलं आहे ते नंतर पाहू आपण. आणि सिस्टीम इट शुड बी थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनिक म्हणजे काय आलं तिथं, मेकॅनिकल, केमिकल आणि थर्मल. आणि सिस्टीम इट शुड बी रिव्हर्सिबल और क्वासिस्टॅटिक प्रोसेस. ओके, दीज आर द फॉलोइंग अजम्पशन वी रिक्वायर्ड ड्युरिंग द टाइम ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस. लक्षात. उद्या आता आपण डेरिव्हेशन चालू करू सगळे हे. टुमॉरो विल बी डिस्कस द डेरिव्हेशन ऑन आयसोथर्मल प्रोसेस. लक्षात. एकदम मोठं डेरिव्हेशन आहे, आता मोठे मोठे आहेत त्या, लहान नाही आहेत, एकदम मोठे मोठे डेरिव्हेशन्स.